मित्रांनो नमस्कार. शाळेत असताना आपण व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम यावर निबंध लिहिला असेल. जागर आरोग्याचा या सदरात याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. मनुस्मृतीत म्हटले आहे, व्यसनस्य मृत्योश्च व्यसनम कष्टमुच्यत. म्हणजे मृत्यूपेक्षा व्यसन अधिक कष्टदायक असते. आणि आजचा विषय आहे, चला व्यसनाला बदनाम करूया. विवेक बुद्धी असलेला कोणीही समर्थन करणार नाही असे व्यसन म्हणजे दारू, सिगारेट, बिडी, गुटखा, तंबाखू हे फक्त व्यसन नाही, एक घातक गुलामी आहे. एका अहवालानुसार पुरुषांमध्ये होणाऱ्या कर्करोगापैकी 52% आणि स्त्रियांमध्ये 25% कर्करोग तंबाखूमुळे होतात. हा आकडा समाजाला धक्का देणारा आहे. तंबाखू, गो आणि गुटखा हे आपल्या घसा, अन्नलिका, स्वरयंत्र आणि फुफ्फुस या अवयवांना थेट हानी पोहोचवतात. कर्करोगाचे मोठे कारण म्हणजे हेच व्यसन. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 7 लाख लोक तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात. म्हणजे दररोज सुमारे 2000 जीव या व्यसनामुळे आयुष्य गमावतात. दारूचे व्यसन यकृतावर प्रचंड आघात करते. लिव्हर सिरोसिस, हार्ट डिसीजेस यासोबत मानसिक संतुलनही बिघडते. कुटुंब व्यवस्था विस्कळीत होते. या व्यसनाचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे ते लहान वयातच सुरू होते. 2/3 व्यसनी तरुणपणीच या जाळ्यात अडकतात. केवळ कॅन्सर हा एकच विकार नव्हे, तर उच्च रक्तदाब, अस्थमा, नपुंसकता, हृदयरोग, पक्षाघात अशा अनेक षडरिपूंना व्यसन आमंत्रण देते. तंबाखूमधील निकोटीन, दारूमधील अल्कोहोल यामुळे मेंदूमधील संप्रेरकांमध्ये बदल होतो. मेंदू एडिक्ट होऊ लागतो. मग शरीराला त्यांची सतत गरज भासू लागते. मग व्यसन सहजासहजी सुटत नाही. लागी छुटे ना अशी अवस्था होते. माणूस स्वतःच्याच सवयीचा गुलाम होतो. व्यसनाचा सर्वात मोठा फटका बसतो तो कुटुंबाला. घरातील पैसा, आनंद निघून तर जातोच, शिवाय नाती सुद्धा नष्ट होतात. एक छोटी सिगारेट, एक गुटख्याची पुडी किंवा दारूचा एक पेग हळूहळू आयुष्याची कमाई व्यसनाच्या आगीत जाळून टाकतो. व्यसन शरीरालाच नाही तर मनालाही गुलाम बनवते. आत्मविश्वास कमी होतो, निर्णय क्षमता हरवते आणि आयुष्य भरकटत जाते. व्यसनमुक्तीचा पहिला टप्पा म्हणजे स्वतःची जाणीव आहे. हे व्यसन चुकीचे आहे हे मनापासून स्वीकारणे हीच मुक्तीची सुरुवात असते. गरज भासल्यास डॉक्टर आणि समुपदेशकांची मदत घ्या. आज अनेक व्यसनमुक्ती केंद्रे लोकांना नवे आयुष्य देत आहेत. दुसरा टप्पा म्हणजे कुटुंब आणि मित्रांचा आधार. प्रेमाने दिलेली साथ व्यसनी व्यक्तीला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देते. व्यसनाऐवजी चांगल्या सवयी अंगीकारा. व्यायाम, योग, वाचन आणि सकारात्मक विचार हेच निरोगी आयुष्याचे रहस्य आहे. आपण सर्वांनी ठरवले तर समाज बदलू शकतो. स्वतः व्यसनमुक्त रहा आणि इतरांनाही या दळदलीतून बाहेर काढा. मित्रांनो, व्यसनाला प्रतिष्ठा नाही, बदनामीच मिळाली पाहिजे. आज आपण सर्वांनी एक निर्णय घ्यायचा आहे. चला व्यसनाला बदनाम करूया.